नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण फिटिंगची शिलाई जी आहे ती तुमची तिरकी येते किंवा बाहीचे जोड जे आहेत ते वर खाली होतात, तर कशा पद्धतीने फिटिंग करायचं आहे हे पाहणार आहे। तर या इथे पहा, मी जो फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट जो आहे तो कंप्लीट करून घेतलेला आहे। तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, बाही जी आहे ती पहा अशा प्रकारे एकमेकावर ठेवून काय करायचं आहे, तिथले भाग जे आहेत ते कमी जास्त आहेत का हे पाहायचं आणि जर काही कमी जास्त असेल तर ते कट करून घ्यायचं आहे। बाही झाल्यानंतर आपण काय करायचं आहे, इथे बॅक पार्टचा सेंटर करून घ्यायचा आहे। हे पहा, तर मी बॅक पार्टचा अशा प्रकारे सेंटर करून घेतला आहे, तिथे मार्किंग करून घेतलं जेणेकरून आपल्याला पटकन समजेल। आता यावरती आपल्याला फ्रंट पार्ट जो आहे तो ठेवायचा आहे। पहा, आधी मी बॅक पार्ट जो आहे तो किती आहे हे चेक करून घेते, कारण आपला बॅक पार्ट किती आहे हे जास्त तर नाही ना, हे चेक करून घ्यायचं आहे। जर जास्त असेल तर टक्स तुमचा कमी असणार आहे, तर त्यासाठी आधीच आपल्याला काय करायचं आहे, कंबरपट्टी लावण्याआधी कंबर चेक करून घ्यायची आहे। आता इथे फ्रंट पार्ट घेतला आणि लूक पट्टी जी आहे ती एक्स्ट्रा असते म्हणून ती सोडून पहा मी असा जो फ्रंट पार्ट आहे तो ठेवून घेतला आणि इथे पहा हे पार्ट जे आहेत ते कमी जास्त आहेत का हे पाहिलं। आता माझा पुढचा भाग जो आहे तो एवढा एक्स्ट्रा होता, तर तो मी कट करून काढला आणि फ्रंट पार्टसुद्धा पहा पुढचा एवढा एक्स्ट्रा आहे, तर तोही मी कट करून अगदी व्यवस्थित असं करून घेतलं। म्हणजे सगळे पार्ट बरोबर करून घेतले, कमी जास्त एकही पार्ट ठेवायचा नाही। आता ही हुक पट्टी आहे, तर हुक पट्टी नेहमी आपली काय असते, आतमध्ये दुमडलेली असते, ती एक्स्ट्रा नसते। तर हुक पट्टी बरोबर सेंटरला ठेवून पहा अशा प्रकारे मी इथं मार्किंग करून घेतलं। वरती पहा थोडंसंच एक्स्ट्रा आहे, तर तेही मी कट करून काढणार आहे, कारण यामुळे काय होतं, बाहीचे जोड जे आहेत ते आपले वर खाली होतात। आता इथे फ्रंट पार्ट जो एक्स्ट्रा आहे तो मी कट करून काढत आहे। पहा अशा पद्धतीने तुम्हीही अशाच पद्धतीने फिटिंग करा, पहा एकदम छान आणि फिनिशिंग सहित आपलं फिटिंग तयार होतं। एवढं झाल्यानंतर आता आपल्याला बाही जोडायची आहे, तर बाही सुद्धा आपण चेक केलेली आहे, कुठे कमी जास्त आहे का हे पाहिलेलं आहे। आता आपण बाही जोडून घेण्या अगोदर आपल्याला बाहीची जी उंची आहे ती चेक करायची आहे। 5.25 इंच बाही मी तयार ठेवणार आहे, तर पहा बरोबर मी 5.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि बरोबर सेंटरला असा कट लावून घेतला, म्हणजे जेणेकरून आपल्याला समजेल की बरोबर शोल्डरला आपला जॉईंट येतोय का, म्हणजे सेंटरला सेंटर येतोय का हे पाहायचं आहे। बाही कटिंग मी जसं सांगते त्या पद्धतीने केलं तर तुमची बाही जी आहे ती पहा अजिबात कमी पडणार नाही। आता बाही जोडताना अजून एकदा चेक करून घ्यायचं आहे बरोबर आहे का, तर पहा इथे बरोबर बाही बसलेली आहे आणि आपण जो कट मारलेला आहे तो सुद्धा बरोबर सेंटरला आलेला आहे। आता जोडताना सुद्धा तुम्हाला समजेल की आपला जो आपण कट दिलाय बाहीला सेंटरचा आणि शोल्डर जोडलेलं ते बरोबर आपलं दोन्ही मॅच होतं। त्यासाठी काय करायचं आहे, मुंडा घेरानुसार बाहीचं कटिंग करायचं आहे, म्हणजे बाही आपली जी आहे ती एकदम परफेक्ट अशी बसते, कमी जास्त अजिबात होत नाही। इथे तुम्ही पाहू शकता आपली बाही जी आहे ती बरोबर पहा बसलेली आहे। आता इथे लगेचच मी दुसरी शिलाई देणार आहे। एकदम आपली बाही बरोबर आहे, कुठेही कमी झालेली नाही किंवा जास्तही नाही। त्यासाठी मी बाही कटिंग भरपूर व्हिडिओ शेअर केलेले आहेत बाही कटिंगचे, आणि आकारही कसे द्यायचे हे सुद्धा सांगितलेलं आहे। त्याच पद्धतीने तुम्ही बाही कटिंग करा, पहा खूप सुंदर अशी बाही आपली बसते। डबल शिलाई इथं मी दिलेली आहे। आता दुसरी बाही सुद्धा मी या इथे जोडून घेते आणि मगच तुम्हाला दाखवते। तर दुसरी बाही सुद्धा मी इथं जोडून घेतलेली आहे। तर आता आपलं फायनली फिटिंग येणार आहे। आपण या इथे सर्व पार्ट जे काही कमी जास्त होते ते आधीच कट करून घेतलेले होते, त्यामुळं पहा इथे आता आपलं कुठेही कमी जास्त होणार नाही आणि बरोबर आपली फिटिंगची जी लाईन आहे ती सुद्धा आपली व्यवस्थित येणार आहे। जर थोडंफार कुठं अजूनही कमी जास्त वाटत असेल, शिलाई कुठे कमी जास्त झाली असेल, तर तिथे एखादी टिप देऊन घ्यायची आणि ते जॉईंट जे आहेत ते बरोबर करून घ्यायचे। इथे थोडं मला 1/2 इंच असं बाहीचा जो एक पार्ट आहे तो जास्त वाटत होता, तर तिथे मी शिलाई दिली आणि आता हे मी
जोडून घेणार आहे पहा. आता इथे परत मी हे चेक केलं पहा, बाहीच्या पार्ट जे आहेत ते एकमेकावर येतात का हे पाहिलं. आता इथे एक शिलाई देऊन घ्यायची, एक 1.5 इंचावरती शिलाई देऊन घ्यायची. आता इथले जोड जे आहेत ते पहा, जो कपडा राहिलेला आहे तो वरच्या बाजूला ढकलून मग शिलाई द्यायची. आणि इथं मी पहा बरोबर एकदम अशी शिलाई दिलेली आहे. आता साईडचा जो राहिलेला कपडा असतो तो आपल्याला कट करून काढायचा असतो. तर इथे मी परत शिलाई देते आणि साईडचा जो कपडा आहे तो लगेच आपल्याला कट करून काढायचा आहे. एकदम कडेकडेने असा हा कपडा आपल्याला कट करून काढायचा आहे. आता दुसरी बाजू सुद्धा मी तयार करून घेते. दुसऱ्या बाजूला सुद्धा याच पद्धतीने करायचं आहे. पहा, इथे जोड आपले बरोबर आलेले आहेत, कुठेही वर खाली झालेलं नाही. तर मी दुसरी पण बाजू तयार करते याच पद्धतीने. इथे सुद्धा असं चेक करायचं आहे, आपले जोड वर खाली आहेत का हे पाहायचं आहे आणि मगच शिलाई द्यायची पहा. तर हा बरोबर आलेला आहे आपला पार्ट. तर मी इथे शिलाई देऊन घेते. एकदम कडेला अशी टीप देऊन घ्या. जर थोडंसं कुठं तिरकं वगैरे वाटत असेल तर ते लगेच आपण असं कट करून काढायचं. पण हे कट करून काढा, शिलाईच्या साईडला जो कपडा असतो तो पहा कट करून काढायला विसरू नका, नाहीतर ते परत शिलाईमध्ये दिसतं. आता आपण इथं एक शिलाई देऊन घ्यायची आहे कडेला. तर पहा, या पद्धतीने एकदम कडेला अशी शिलाई देऊन घ्या. अगदी छोटे छोटे पॉईंट जे आहेत ते तुम्ही लक्षात घेऊन जर फिटिंग केलं तर पहा खूप छान असं आपलं फिटिंग येतं. बारीक सारीक गोष्टीवरतीच आपल्याला लक्ष द्यायचं आहे, त्यामुळेच आपल्या ब्लाऊजला काय होतं, परफेक्ट असं फिनिशिंगसुद्धा येतं. दुसऱ्या बाजूला सुद्धा मी याच प्रकारे शिलाई देऊन घेत आहे पहा. आता आपल्याला कंबर मोजायची आहे आणि दंडघेर. तर दंडघेर इथं आहे 6.25 इंच. तर मी सर्वात पहिल्यांदा दोन्ही बाह्यांवरती दंडघेराचं मार्किंग करणार आहे. दंडघेर आहे आपला 6.25 इंच. तर पहा, मी असं 6.25 इंचावरती बाही अगदी अशी व्यवस्थित पसरवून घ्यायची आणि मगच बाहीवर मार्किंग करायचं आहे. 6.25 इंच इथं मी मार्किंग करून घेत आहे पहा, या पद्धतीने. आता चेस्टचं मार्किंग करून घेऊया. छाती आहे 36, तर या इथे मी चौथा भाग टाकणार आहे 9 इंच. तर पहा, लूकपट्टी सोडून मी इथं 9 इंचावर मार्किंग केलं. थोडासा पार्ट आपल्याला ओढून थोडासाच ओढायचा, जास्त ओढायचा नाही. तर पहा, इथे 9 इंचाचं मार्किंग आलं. आता लूकपट्टी एक्स्ट्रा होती म्हणून सोडली. आता ही हुकपट्टी आहे, तर हुकपट्टीचं मार्जिन पकडून आपल्याला इथे 9 इंचावर मार्किंग करायचं आहे. तर इथे हे बरोबर लाईन आली पहा दंडघेर आणि चेस्टची. आता आपण कंबर मोजणार आहे. तर कंबर मी पूर्ण घेर मोजणार आहे इथे. तर या पद्धतीने मी पहा पूर्ण गोल अशी पूर्ण कंबर मोजून घेते. तर आता इथे आपली किती राहते पहा, 6 इंच राहत आहे. 29 इंच आपली कंबर आहे, तर बरोबर 6 इंच राहत आहे. तर शिल्लक राहिलेल्या भागाचा आपल्याला चौथा भाग करायचा असतो. तर किती येतं, 1.5 इंच. तर आपण आता इथे 1.5 इंच मार्जिन टाकणार आहे. तर बरोबर आपलं मार्जिन 1.5 इंच राहिलेलं आहे पहा शिल्लक. अशा पद्धतीने तुम्ही फिटिंग करा. सर्व पहा, मी पॉईंट टू पॉईंट तुम्हाला या इथे सांगितलेलं आहे. इथे पहा, ही लाईन जी आहे ती आपली सरळ आलेली आहे. आता इथे सुद्धा मी पहा एक लाईन ओढून घेतली. तर किती पहा, लाईन आपली एकदम परफेक्ट अशी आलेली आहे, सरळ अशी आलेली आहे. आता ही जी लाईन ओढलेली आहे त्यावरतीच मी फिटिंग करणार आहे पहा. तुम्ही सुद्धा याच पद्धतीने फिटिंग करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमच्याही ब्लाऊजचं कसं फिटिंग झालेलं आहे. दुसऱ्या बाजूचं सुद्धा मी फिटिंग करून घेत आहे. आता इथे फिटिंग करून झाल्यानंतर इथं आतमध्ये तुम्हाला हव्या तेवढ्या तुम्ही शिलाई टिपा देऊ शकता.
3 ते 4 तुम्ही या इथे देऊ शकता. तर मी 4 एकदम देते, म्हणजे परत आपल्याला इथे मार्जिन भरपूर असल्यामुळे देऊन ठेवायच्या. तर पहा, या पद्धतीने मी इथे टिप्पा देऊन घेतलेल्या आहेत. आणि हा आपला ब्लाऊज जो आहे तो कंप्लीट झालेला आहे. तर अशा पद्धतीने एकदम परफेक्ट असा फिनिशिंग सहित कटोरी ब्लाऊज जो आहे तो तयार झालेला आहे. इथे बाहीचा जोडसुद्धा तुम्ही पहा, अजिबात कुठेही खालीवर झालेला नाही आणि फिटिंगची लाईनसुद्धा आपली एका सरळ रेषेत आलेली आहे. याच पद्धतीने तुम्हीसुद्धा फिटिंग करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. परफेक्ट फिटिंग येण्यासाठी परफेक्ट कटिंग करणंसुद्धा गरजेचं आहे. तर मी कटिंगचे सुद्धा व्हिडिओ पेपर कटिंग शेअर केलेला आहे, तुम्ही आपल्या चॅनेलवर जाऊन पाहू शकता. तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.